नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. रेशन कार्डवर नवीन नाव ॲड करायचे असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे. जर तुम्हालाही लग्नानंतर तुमच्या पत्नीचं नाव रेशन कार्डवर ॲड करायचं असेल किंवा त्या लहान मुलाचं नाव रेशन कार्डवर ॲड करायचं असेल तर ते तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून अगदी 15 मिनिटांमध्ये हे नाव ॲड करू शकता. ऑनलाईन ॲड केल्यानंतर हे नाव तुमच्या रेशन कार्डवर 15 दिवसांमध्ये ऑनलाईन ॲड होऊन जाईल. तर रेशन कार्डमध्ये नाव ॲड कसे करायचे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. रेशन कार्डवर नाव ॲड करण्यासाठी तुम्हाला 2-3 गोष्टीची आवश्यकता पडणार आहे. यासाठी कोणकोणते तुम्हाला पुरावे लागणार हे अगोदर आपण पाहूयात. यासाठी तुम्हाला तिचं नाव तुम्हाला रेशन कार्डमध्ये ॲड करायचं आहे. त्याचं आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. आधार कार्ड झाल्यानंतर त्याच व्यक्तीचा तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन एक पुरावा द्यावा लागेल, ज्यामध्ये तुम्ही मतदान कार्ड देऊ शकता किंवा पॅन कार्ड देऊ शकता किंवा मॅरेज सर्टिफिकेट देऊ शकता किंवा लहान मुलांचा जर तुम्ही ॲड करत असाल नाव तर त्यांचा जन्मदाखला किंवा शाळेचा बोनाफाईड देऊ शकता. लहान मुलाचं किंवा मुलीचं नाव ॲड करत असाल तर एक पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड आणि बर्थ सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही शाळेचं बोनाफाईड वापरू शकता. आणि एखाद्या प्रौढ महिलेचं किंवा व्यक्तीचं नाव ॲड करायचं असेल तर त्या व्यक्तीचा आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर मतदान कार्ड किंवा मतदान कार्ड नसेल तर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर मॅरेज सर्टिफिकेट हे कागदपत्रे तुम्ही अपलोड करू शकता. चला तर मग पाहूयात की ऑनलाईन स्टेप बाय स्टेप नाव कसे ॲड. रेशन कार्डवर नाव ॲड करण्यासाठी तुमच्याकडे 12 अंकी रेशन कार्ड नंबर असणं आवश्यक आहे आणि हेड ऑफ फॅमिली म्हणजे तुमच्या घरातील जी प्रौढ महिला आहे त्या महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. या 2 गोष्टींची एक तुम्हाला आवश्यकता पडणार आहे. नाव ॲड करण्यासाठी तुम्हाला RCMS सर्च करायचे आहे. त्यानंतर पब्लिक लॉग इन यावरती क्लिक करून न्यू युजर साइन अप हिअर यावरती क्लिक करायचं आहे. जर तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर रजिस्टर युजरवर क्लिक करू शकता. बॅक टू होम जर तुम्हाला हे ऑप्शन दिसत नसेल तर RCMS पोर्टलवर आल्यानंतर साइन इन किंवा रजिस्टर यामध्ये पब्लिक लॉग इन यावरती क्लिक करून न्यू युजर साइन अप यावरती क्लिक करायचं आहे. न्यू युजर साइन अप हेअर यावरती क्लिक केल्यानंतर आता इथं पाहू शकता ओनली HOFN म्हणजे हेड ऑफ फॅमिली ॲज पर NFSA. फिमेल जी तुमच्या घरातील अडल्ट महिला असेल तीच HOFN म्हणजे हेड ऑफ फॅमिली असते, तर तीच यामध्ये बदल करू शकते. त्यानंतर तुम्हाला आय हॅव अ व्हॅलिड रेशन कार्ड अँड आय एम अ HOF किंवा HOFN आहे यावरती टिक करून तुम्हाला तुमचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर इथं खाली टाईप करून घ्यायचा आहे आणि चेक रेशन कार्ड यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता तुमचा रेशन कार्ड नंबर, त्या महिलेचा आधार कार्ड नंबरचे शेवटचे 4 डिजिट दिसणार आहेत. हा कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून गेट OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. गेट OTP या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर त्या महिलेच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. इथं पाहू शकता एंटर OTP यामध्ये तुम्हाला तो OTP टाकून व्हेरीफाय OTP करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर त्या महिलेचं नाव दाखवणार आहे लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये, त्यानंतर इंग्लिशमध्ये. आता लॉग इन ID तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. इथं तुम्ही लॉग इन IDसाठी आधार नंबर वापरू शकता किंवा नाव वापरू शकता आणि चेक अवेलेबिलिटी यावरती क्लिक केल्यानंतर ते युजर नेम अवेलेबल आहे का नाही हे तुम्हाला इथं चेक करता येईल. जर अवेलेबल नसेल तर तुम्हाला वेगवेगळी नावे ट्राय करावी लागतील. इथं पाहू शकता नॉट अवेलेबल. तुम्ही यामध्ये बदल करून वेगवेगळे युजर नेम ट्राय करा. इथं पाहू शकता युजर नेम अवेलेबल आहे, हे युजर नेम आपण वापरू शकतो. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर इथं दिसणार आहे, याला काहीही करायचं नाही. जेंडर दिसणार आहे, इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्डमध्ये तुम्हाला एक स्पेशल कॅरेक्टर वापरायचा आहे, स्मॉल कॅपिटल लेटर वापरायचं आहे आणि डिजिट वापरायचा आहे. जसं पासवर्ड @123 ज्यामधील P कॅपिटल, त्यानंतर हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सबमिट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथं प्लीज वेट लोडिंग तुम्हाला दाखवलं जाईल, थोडासा वाट पाहायची आहे. इथं पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन युजर हॅड बीन रजिस्टर्ड सक्सेसफुली. तुमचा लॉग इन ID तुम्हाला इथं दिसणार आहे. त्यानंतर क्लिक हेअर टू लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याकडे युजर ID आणि पासवर्ड मिळालेला आहे, तो टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. रजिस्टर युजर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुमचा युजर नेम टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि साइन इन करून घ्यायचा आहे.
तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती परत एक ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी टाकून तुम्हाला साइन इन करून घ्यायचा आहे. ओ-टी-पी व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस पाहायला मिळेल. यामध्ये महिलेचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल, रेशन कार्ड पाहायला मिळेल, रेशन कार्ड नंबर पाहायला मिळेल. यानंतर रेशन कार्ड मॉडिफिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. डाव्या बाजूला इथं पाहू शकता. त्यानंतर तुमच्या रेशन कार्डमध्ये जी काही नावे ॲड असतील ती तुम्हाला इथं दाखवणार आहे. सर्व तुम्ही नावे पाहू शकता यामध्ये ॲड असणारी. त्यानंतर ॲड मेंबर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ॲड मेंबर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला डिलीट करायचे असेल तर इथं तुम्हाला डिलीटचंही ऑप्शन देण्यात आलेलं आहे. तुम्ही इथून डिलीटही करू शकता. आता आपल्याला ॲड मेंबर यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता इथं मेंबरचा फोटो तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो ॲड करायचा आहे. रेशन कार्ड नंबर येणार आहे. इथून तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे ज्याची साईज 20 KB पेक्षा कमी असावी. JPG फॉर्मॅटमध्ये असावा. त्यानंतर तुम्हाला इथं रेशन लिफ्टिंग एलिजिबिलिटी येस करायचं आहे. त्यानंतर आधार नंबर ज्या महिलेचा किंवा मुला-मुलीचं नाव ॲड करत आहात त्याचं टाकायचं आहे. मनरेगा स्टेटस नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कास्ट कॅटेगरी निवडून घ्यायची आहे. तुमची कुठली कास्ट असेल ती तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ऑक्युपेशन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे लेबर आहेत, हाऊसवाईफ आहेत किंवा तुम्ही जे काही काम करत असाल ते इथून सिलेक्ट करून घ्या. आपण महिलेचं ॲड करत आहोत त्यामुळे हाऊसवाईफ सिलेक्ट केलेला आहे. मेंबर नेम इन लोकल लँग्वेज मराठीमध्ये त्या महिलेचं नाव आधार कार्डप्रमाणे टाकून घ्या. मेंबर नेम इन इंग्लिश आधार कार्डप्रमाणे इंग्लिशमध्ये नाव इथं टाईप करून घ्या. स्पाऊस नेममध्ये इथं पतीचं नाव लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये टाईप करून घ्या. स्पाऊस नेम इंग्लिशमध्ये इथं पतीचं नाव इंग्लिशमध्ये टाईप करून घ्या. त्यानंतर इथं ॲन्युअल इन्कम तुम्हाला 0च टाकायचं आहे. डॉक्युमेंट टाईपमध्ये तुम्ही कुठलं डॉक्युमेंट प्रूफ म्हणून जोडणार आहात. बर्थ सर्टिफिकेट, हायस्कूल मार्कशीट, आधार, पॅन कार्ड किंवा वोटर ID कार्ड. आधारमध्ये तुम्ही शाळेचं बोनाफाईड, मॅरेज सर्टिफिकेट जोडू शकता. यामध्ये डॉक्युमेंट नंबरमध्ये तो डॉक्युमेंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर डॉक्युमेंट इश्यू डेट ते डॉक्युमेंट कधी इश्यू झालं ते टाकायचं आहे. आणि इथं तुम्हाला ते फाईल PDF स्वरूपामध्ये 200 KBच्या आतमध्ये अपलोड करायची आहे. डिसॅबिलिटी याला तुम्हाला नोच करायचं आहे. क्रिटिकल इलनेसला नो करायचं आहे. वडिलाचं नाव लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. वडिलाचं नाव इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. आईचं नाव मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं आहे आणि आईचं नाव इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. जेंडर सिलेक्ट करायचं आहे. रिलेशनशिप विथ HOF हेड ऑफ फॅमिली म्हणजे हे जे नाव ॲड करत आहोत त्याचं हेड ऑफ फॅमिलीसोबत काय रिलेशन आहे. इथं सुनाचं रिलेशन आहे. तुमचं जे काही रिलेशन असेल ते तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे ॲड करू शकता. यामध्ये वेगवेगळे रिलेशन दिलेले आहेत. जर रिलेशन अवेलेबल नसेल तर उपलब्ध नाही हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर बँक डिटेल्स सोडून द्यायचे आहेत. तुम्हाला इथं काहीही करायचं नाही. डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. एक्झॅक्ट तुम्हाला माहीत असेल तर इथून डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाईप करून घ्यायची आहे. त्यानंतर मोबाईल नंबर इथं टाईप करून घ्यायचा आहे आणि नॅशनॅलिटी ऑटोमॅटिक येणार आहे. स्पेशल कॅटेगरीमध्ये नो स्पेशल कॅटेगरी इथं ॲड करायचं आहे आणि रिमार्कमध्ये प्लीज ॲड मेंबर एवढं तुम्हाला टाईप करून खालची जी काही टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या दोन्ही टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला ॲग्री करायचे आहेत आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर याच्यामध्ये काही चूक झाली किंवा काही त्रुटी आली असेल तर तुम्हाला इथं लगेच दाखवलं जाईल की काय त्रुटी आली आहे. यानंतर ओके करायचं आहे. इथं पाहू शकता आपला UID नंबर चुकलेला आहे. इथं UID नंबर परत दुरुस्त करून घ्यायचा आहे. यामध्ये काय त्रुटी आल्यानंतर तुम्हाला तिथं दाखवेल मेंबर डिटेल्स इन्सर्टेड सक्सेसफुली म्हणजे मेंबर सक्सेसफुली ॲड झालेला आहे. आपली डिटेल्स ॲड झालेली आहे. याला तुम्हाला ओके करायचं आहे. यामध्ये जर काही त्रुटी आली तर तुम्हाला इथंच दाखवणार आहे. तुमची काय त्रुटी येते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या ठिकाणी पाहू शकता आपण ते नाव बरोबर आता ॲड झालेलं आहे. सर्व माहिती एकदा चेक करून घ्या. सर्व डिटेल्स आपण ॲड केलेली बरोबर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथं कन्फर्म अँड प्रोसीड टू सबमिट द ॲप्लिकेशन फी यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचं जे रेशन कार्ड आहे ते फ्रीज केलं जाईल आणि यामध्ये तुम्ही कुठलाही बदल करू शकणार नाहीत. त्यामुळे सर्व माहिती बरोबर आहे का चेक करा आणि एकदा याला सबमिट अँड प्रोसीड टू कन्फर्म अँड प्रोसीड टू सबमिट यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता रेशन कार्ड मॉडिफिकेशन रिक्वेस्टसाठी गेलेली आहे. व्हेरिफिकेशन आणि अप्रूव्हलसाठी गेलेली आहे इन्स्पेक्टरकडे म्हणजे फूड इन्स्पेक्टरकडे आपली रिक्वेस्ट ॲडसाठीची सबमिट झालेली आहे. 10 ते 15 दिवसामध्ये तुमचं हे रेशन कार्डवरती नाव ॲड होईल. ॲड झाल्यानंतर तुम्ही हे रेशन कार्ड डाउनलोडही इथून करू शकता. आता आपलं रेशन कार्ड लॉक केलेलं आहे. यामध्ये नाव ॲड करत असताना तुम्हाला काय काय एरर येत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचं सोल्युशन तुम्हाला नक्की सांगितलं जाईल.
तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या रेशन कार्डमध्ये नाव ॲड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.